दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं ॲडव्होकेट आशाची स्मृती जाऊन ती हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. हे कोणालाही माहीत नाही की आशावर हल्ला करणारा कोण होता. पोलिसांचा संशय आशाचे वडील सोहनलालवर सुद्धा आहे, कारण आशाला सोहनलालच्या विरुद्ध केस करायची होती. सोहनलालला हे जाणून घ्यायचंय की त्याच्या विरुद्ध आशाकडे कोणते पुरावे होते. या दरम्यान आशाचा सावत्र भाऊ आशिष हा शीलाचा अनैतिक संबंधातून झालेला मुलगा सोहनलालला भेटतो. त्याची आशाला मदत करायची इच्छा आहे. आता पुढे. हे भगवंता, काय वाटेल आशाला जेव्हा तिच्या समोर हे सत्य येईल की तिचा अजय आता ह्या दुनियेत नाहीये. कसं ऐकू शकेल हे, कसं सहन करेल ती हे सगळं दुःख. आणि जरी कोणी हे सत्य आशापासून लपवून ठेवायचं म्हटलं तरी कुठवर लपवून ठेवता येऊ शकेल. सत्य तसंही समोर येण्यासाठी स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करून घेत असतं. पण हे सत्य कसं काय समोर येणार की माझ्या आशाच्या आयुष्यात खळबळ माजवणारा कोण आहे? कोण आहे माझ्या आशाचा दुश्मन? आता असं तर नाही की आशाने सत्याच्या मार्गावर चालून आपल्या माणसांनाच आपलं शत्रू बनवून ठेवलंय. मला आजही आठवतोय तो दिवस जेव्हा सोहनलाल आणि आशामध्ये ते वादळ आलं होतं. मला जाणून घ्यायचंय की तू माझ्या विरुद्ध, तुझे पिता सोहनलाल विरुद्ध केस लढायची तयारी करतेस. हो, सत्य आहे हे. ज्या दिवशी मी वकिलाचा हा काळा कोट घातला होता त्याच दिवशी मी हा पण केला होता की मी फक्त आणि फक्त न्यायाची लढाई लढेन. ज्याप्रमाणे कायद्याच्या नजरेत कोणी आपलं किंवा परकं नसतं, त्याचप्रमाणे न्यायाच्या या लढाईत माझ्यासाठी पण कोणी आपलं किंवा परकं नसेल. आणि ज्याने हा गुन्हा केलेला आहे त्याला शिक्षा तर मिळालीच पाहिजे. बाय द वे, गुन्हा काय केलाय मी? आणि पुरावा काय आहे तुमच्याकडे? पुरावा मी तुम्हाला कशाला दाखवू? पुरावे तर न्यायालयात सादर केले जातात. आणि हे तर उघडच आहे की जर मी केस लढायचा निर्णय घेतला आहे तर माझ्याकडे पुरावे तर नक्कीच असणार. फालतू बडबड करतेस. तुझ्या मनात कोणीतरी भरवलंय. खरं तर जेव्हापासून तू हा काळा कोट घालून वकिली सुरू केलीयस, तू नात्यांचं महत्त्व विसरून गेलीयस. बाबा, समजवा या मूर्ख मुलीला. ही माझ्या विरुद्ध केस लढण्याच्या गोष्टी करतेय. मी फक्त बोलत नाहीये. ही केस आता लवकरच न्यायालयाच्या समोर येईल. बाळा, माझं नाव सोहनलाल आहे आणि या अख्ख्या शहरात मला मान आहे. कोणाची हिंमत नाही की माझ्या समोर मान वर करून काही बोलू शकेल. आणि तू माझ्या विरुद्ध केस लढायच्या बाता मारतेस.
आणि तुझी बडबड मी ऐकूनही घेतोय. ते फक्त एवढ्याचसाठी कारण तू माझी मुलगी आहेस. ही केस लढताना मी हे लक्षात नाही ठेवणार की तुम्ही माझे वडील आहात. मला वाटलं होतं की तुम्हाला न्यायालयाच्या समन्सद्वारे समजावं, पण इथे तर नानूंनी तुम्हाला आधीच सगळं सांगितलंय. हे बघ बेटा, जर नात्यांमध्ये गैरसमजाची एखादी भिंत उभी राहिली ना, तर ती बोलून पाडून टाकली पाहिजे, जेणेकरून गैरसमज दूर होतील. जर घरातली बाब बाहेर गेली तर लोक तिच्याकडे बोटं दाखवतील. ही घरची बाब नाहीये नानू, ही कायद्याची बाब आहे. यांनी आपलं हे एम्पायर कितीतरी निरपराधांच्या प्रेतावर उभं केलंय. हे कोणी इतर जाणू वा न जाणू, हे स्वतः तर नक्कीच जाणून आहेत. आशा, तुला हे चांगलंच ठाऊक आहे की मी किती हट्टी आहे. आणि मी एकदा निर्णय घेतला की तो कधीच बदलत नाही. तुम्हाला सुद्धा हे चांगलंच ठाऊक आहे की माझ्या नसा नसात तुमचंच रक्त वाहतंय. माझा निर्णय बदलणार नाही. नाही, आम्ही काय विचार करतोय? कोणताही बाप इतका निर्दय नसतो की आपल्याच लेकरावर असा हल्ला करायला सांगेल. सोहनलाल कसाही असला तरी त्याने कायमच नात्यांचं कर्तव्य पार पाडलंय. नाही, तो कधीच असं करू शकत नाही. यात नक्कीच दुसऱ्या कोणाचा तरी हात आहे. हो, कोणी दुसराच आहे जो हे सर्व करतोय. ऐका ना, आयुष्यभर मी माझ्या मुलापासून दूर राहिले, पण तरीही आज तो माझ्यासाठी धावत धावत इथे आला. कशी आई आहे ना मी आजही मोकळेपणाने त्याला माया नाही देऊ शकत. प्लीज मला त्याला बोलवून घेऊ द्या. मला फक्त त्याला त्याचा हक्क द्यायचा. वेड लागलाय का तुला? इतक्या वर्षांनंतर तुझ्या अनवरस मुलाला सगळ्या दुनियेसमोर स्वीकारून काय सिद्ध करायचंय तुला? तुला जर हे सगळं करायचं होतं तर त्याच्या जन्माच्या वेळी करायचं. ही हिंमत त्यावेळी दाखवायचीस तू. जर मी त्यावेळी हिंमत केली असती तर सगळ्यांनी खपवून घेतलं असतं. आणि आज तुम्ही म्हणताय की आशिषचा त्यावेळी स्वीकार करायला हवा होता. ठाऊक आहे, एका आई करता तिचं बाळ हे फक्त तिचं बाळ असतं. त्यात औरस किंवा अनौरस असं काही नसतं. जगाचं काय आहे ते तर फक्त एक शिक्का मारून टाकतात, अनौरस. पण शीला, मी कधीही माझी जबाबदारी झटकलेली नाहीये. तो फक्त एक जबाबदारी होता, एक ओझं. ओझं? शीला, मी त्याला ओझं समजलो? त्याला ज्या ज्या गोष्टींची गरज पडायची, पैसे, खेळणी किंवा कोणतीही गोष्ट, मी त्या आश्रमात नेहमी पाठवत आलो. सगळं पाठवलं, शिवाय प्रेमाच्या. शीला, मध्ये मध्ये मी त्याला भेटायला सुद्धा जायचो. आणि कितीदा तरी तू माझ्या बरोबर आलीस. कशा प्रकारे? जसं काही मी एखादं पाप केलंय. हो, मग पाप तर केलंच होतंच ना. जे इतकी वर्ष मी झेलत आलो, आणि याच कारणामुळे मी तुझ्याशी लग्न केलं. माझं लग्न झालेलं असताना सुद्धा. मग काय तुम्ही माझी दया येऊन माझ्याशी लग्न केलं? हो. मला माफ करतो. खरं तर वैतागून रागाच्या भरात मी असं बोललो तुला. तू चिंता करू नकोस. मला थोडा वेळ दे. काही कामं आहेत जी अजून अपुरी आहेत, जी आता पूर्ण करायची आहेत. हॅलो आशा, कशी आहेस? मी तर बरी आहे. तुम्ही कशा आहात? मला काय झालंय? मी तर ॲज युजल फिट अँड फाईन. कृतिका, बहुतेक यांनी आपल्याला ओळखलेलंच नाहीये.
कम ऑन प्रणव, आशा मला खूप चांगलं ओळखते. हे खरं आहे की आम्ही कधी फ्रँकली भेटलोच नाही, म्हणून याचा अर्थ असा होत नाही की आशा मला विसरूनच जाईल. हो ना आशा? नाही, ऍक्च्युली हे बरोबरच बोलतायत. मी खरोखरच तुम्हाला नाही ओळखलं. आय एम शुअर यू आर किडिंग. जेव्हापासून तुझा ऍक्सिडेंट झालाय ना, तेव्हापासून तू वेड्यासारखी बिहेव करतेस. यू नो व्हॉट आशा, जसं नेहमी मॉम तुमच्याबरोबर वागत आली ना, ते अगदी बरोबरच आहे. तुम्हा लोकांना दुसरा दर्जाच दिला पाहिजे, कारण तुम्ही लोक त्याच लायकीचे आहात. स्टॉप इट कृतिका. मे बी हिची स्मृती खरंच जाऊ शकते. अमनेझिया. प्रणव, गिव्ह मी अ ब्रेक. हे रिअल लाईफ आहे, एखादी फिल्म नाही चालली आहे. स्मृती निघून गेली आहे नॉल. हे बघा, हे खरं तेच सांगतायत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की माझी फक्त फंक्शनल मेमरी काम करते. मला ॲम्नेझिया झालेला आहे. रेखा ही भाग्याची. जातोयस तू? न सांगताच चाललायस तू? आलो होतो तेही न सांगताच ना. हो, पण असं न सांगता जाऊ नाही शकत. हे बघा मिस्टर गांधी, इथे येण्याचा मला कोणताही हक्क नव्हता हे समजून चुकलोय मी. पण माझ्या मर्जीने जाऊ नक्कीच शकतो. पण आता तू आमच्या मर्जीच्या विरुद्ध हे शहर नाही सोडू शकत. विचारू शकतो का? विचारू शकतोस. हे बघा, तुम्ही जर मला ठोस कारण नाही सांगितलं तर मी इथे अजिबात थांबणार नाही. मिस्टर आशिष, अहो तुम्ही अशा वेळी या शहरात आला आहात जेव्हा की आशा आणि अजयवर जीवघेणा हल्ला झाला आणि ज्यात अजयने त्याचा जीव गमावला. तर अर्थ असा होतो की तुम्ही या शहरात येण्याची वेळ चुकीची होती. मिस्टर गांधी, मी इथे माझ्या आईला भेटायला आलो होतो आणि या गोष्टीचा माझ्याशी काही संबंध नाहीये, काही घेणं देणं नाहीये. तुमचा संबंध असा आहे मिस्टर आशिष की आशाचे तुम्ही सावत्र भाऊ आहात, ज्याला वर्षानुवर्ष या घरापासून वेगळं ठेवलं होतं. हे सुद्धा एक कारण होऊ शकतं. काय बोलताय तुम्ही हे? मला मारायचंच होतं तर मी सोहनलाला मारलं असतं, माझ्या आईचा गळा दाबला असता. आशाला का, जिथे मी तिला ओळखत देखील नाही. तुम्ही बरोबरच बोलताय. माझं इथे येणं चुकीचं होतं. दॅट्स द पॉइंट मिस्टर आशिष. आणि तुमची शिक्षा ही आहे की तुम्ही हे शहर सोडून जायचं नाही. हॅलो. 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 आणकडे हा गायत्री बोल. मी बोलतेय. मला माहित आहे. फोन का केलायस? तुम्ही आज आला नाहीत. आलो असतो तर तिथे असतो ना गायत्री. येणार नाही आहात का मग? नाही, आज नाही. आज येणार नव्हता तर कमीत कमी एक फोन तरी करायचा. गरज नाही वाटली त्याची.
तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही येईपर्यंत मी तुमची वाट बघत असते म्हणून. हो मग आता कळलंय ना तुला. मग आता झोप तू. पण तुम्ही घरी का नाही येत आहात? गायत्री, रात्र खूप झाली आहे, मला झोपू दे. अशी काय जादू केली आहे त्या बाईने की तुम्ही घरचा रस्ताच विसरून गेलाय? गायत्री, आपण या बाबतीत उद्या सकाळी बोलूया का प्लीज? मी फोन ठेवतोय. ऐका, मी काय म्हणते, ऐका प्लीज प्लीज, माझं ऐकून तरी घ्या ना जरा. प्लीज ऐका ना माझं जरा. तुम्ही घरी निघून या ना. गुड नाईट गायत्री. अहो अहो, मी काय म्हणते ते तरी ऐका. एक सेकंद. अच्छा अच्छा अच्छा, तुम्ही शीलाला फोन द्या जरा. जरा शीलाला. हॅलो हॅलो हॅलो. रेखा ही भाग्याची. तुझा फोन. बेटा बोल तरी. कट झाला. एक गोष्ट सांगू बेटा, ती तुझी पत्नी आहे हे विसरू नकोस. तिने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला साथ दिली. तिच्याकडे अशा प्रकारे दुर्लक्ष नको करूस. मान्य आहे की इथे शीला संकटात आहे, पण तीही काही कमी काळजीत नसणार. तुला तर ठाऊकच आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये मी शीलाचं लग्न तुझ्याशी लावून दिलं. बेटा मला चुकीचं समजू नकोस, पण जरी माझी मुलगी असती ना तिच्या जागी, तरी तीही गायत्री सारखीच वागली असती. आणि गायत्रीने तर या कटू सत्याचा सामना केलेला आहे की तिला आयुष्यभर एका दुसऱ्या बाईसोबत आपल्या नवऱ्याला वाटून घ्यावं लागणार आहे. हे कोणत्याही स्त्रीला कधीच नाही आवडणार. बेटा माझं तर फक्त एवढंच म्हणणं आहे की तू तिचं दुःख, तिची वेदना समजून घ्यावीस आणि तिला तिचा हक्क द्यावास, जो आधी गायत्रीचा हक्क आहे, नंतर शीलाचा हक्क आहे. बेटा कुठे गेले हे? एकदा रस्ता चुकलेला माणूस जर आपल्या घरी परत गेला तर त्याला चुकीचं नाही म्हणत. सोहनलाल त्याच्या घरी परत निघून गेले. ते घरी गेले की तुम्ही त्यांना पाठवलं? एवढ्या वर्षात पहिल्यांदा ते रात्री इथे थांबले काय? आणि तुम्ही त्यांना? हे विसरू नको शीला की गायत्रीने स्वतःचं सौभाग्य तुला उधार दिलेलं आहे. गायत्रीने स्वतःचं सौभाग्य तुला देऊन तुझ्यावर उपकार केलेले आहेत. तुम्ही एका अशा बाईची बाजू घेताय जिने आयुष्यभर मला आणि माझ्या मुलीला फक्त शापच दिलेत. कसे वडील आहात तुम्ही? तुम्हाला तुमच्या मुलीचं एका दिवसाचं सुखही नाही बघवलं. आणि तुम्ही अशा बाईची बाजू घेताय जिने आयुष्यभर तुम्हाला आणि मला फक्त दूषणच दिली. तिला हे सर्व काही करण्याचा हक्क आहे, कारण आपण तिला न विचारताच तिचे अधिकार हिरावून घेतलेले आहेत. आपल्यामुळे तिला तिच्या जीवनाच्या एका अशा गोष्टीची वाटणी करावी लागली जी कोणत्याही स्त्रीला वाटून घ्यायला आवडणार नाही. कमाल आहे. इतकं सगळं झालं माझ्या बाबतीत, आशाच्या बाबतीत, अजयच्या बाबतीत, तरीही तुम्ही तिचीच बाजू घेताय. हे बघ बेटा, आशा आणि अजयच्या बाबतीत जे उलटसुलट घडलं त्याला जबाबदार गायत्री तर नव्हतीच, पण आपण सर्व जाणून बुजून जे काही गायत्री सोबत वागलो ते चुकीचंच होतं. असो,
आता ही चूक सुधारता तर येऊ शकणार नाही, पण आशाची काय परिस्थिती आहे? अरे तुम्ही सगळे मला सांगत का नाही की आशाची काय परिस्थिती आहे? ठीक आहे, तुमची मर्जी. मी माझ्या आशाकडे जाऊन तिला स्वतःच भेटेन. रेखा ही भाग्याची. आलात तुम्ही? आलो तर मी कधीच होतो गायत्री, पण मला कळलं की तू देवळात गेलीयस. हो, मी म्हटलं जोवर तुम्ही दुसऱ्यांची पूजा करताय तोवर मी देवाची पूजा करून घ्यावी. तशी रात्र तर चांगलीच गेली असेल ना तुमची? गायत्री, तुला असं नाही वाटत की तू तुझ्या आतल्या स्त्रीला मारून टाकलंयस? आज तुम्हाला या गोष्टीची जाणीव झालीये? माझ्या आतल्या स्त्रीला मी नाही, तुम्ही मारलंय. आणि तसंही आपलं माणूस जर आपलं नसेल तर काळजावर घाव होतातच. हे बघ गायत्री, मला असं वाटतं की एका आईचं मन माझ्यापेक्षा जास्त तू समजू शकतेस, कारण तू एक माता आहेस. आणि एक बाई जिची मुलगी हॉस्पिटलमध्ये असेल, तिच्या मनाची काय अवस्था असेल याची जाणीव नाहीये तुला? गायत्री, आशाशी आता जर नातं जोडलेलंच आहे तर काय तिला सांभाळणं, तिला आधार देणं माझं कर्तव्य नाही? तुम्हाला तीच कर्तव्य आठवतात जी तिच्याशी जोडलेली असतात. कधी तुम्ही माझा विचार केलायत का? कधी विचार केला होतात माझ्या मनाला काय वाटलं असेल तेव्हा, जेव्हा तुम्ही माझ्या अधिकारांची वाटणी केली होती? गायत्री, माणसाचा कधी कधी नाईलाज होऊन जातो. तू काय काय गमावलंयस, काय काय मिळवलंयस हे सगळं जाणतोय मी. आणि प्रश्न उरला तुला समजण्याचा, तर माझ्यापेक्षा जास्त तुला कोण समजू शकतं? गायत्री, मला समजतंय की तू ती प्रत्येक गोष्ट सहन केलीस जी एक सामान्य स्त्री नाही करू शकत. तिला माझी चूक म्हण वा नाईलाज, तू मात्र तुझ्या सुखांची तडजोड केली आहेस, आणि ही गोष्ट मला चांगली माहीत आहे. पण गायत्री, तू सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न कर की आता परिस्थिती पुन्हा तसाच रूप घेते. मला प्रत्येक पाऊल नीट विचार करून टाकायला हवं. अगं, तू मला ओळखलंस हो ना? माफ करा सर, मी तुम्हाला ओळखलं नाही. दरवाजा उघडा आहे, घरात कोणीही नाही, आणि घराची अशी अवस्था बेटा. हा बहादूर बाळाला घेऊन पळून गेलाय.